नमस्कार मित्रांनो, मी एम स्वागत करतो सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत MPSC म्हणजे नेमकं काय आणि MPSCसाठी कोणकोणती पदं असतात, म्हणजे कंबाईनबद्दल आपण बोलणार आहोत खास करून कंबाईनमध्ये PSIबद्दल, परीक्षेचे टप्पे कसे असतात त्याबद्दल. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर सर्वप्रथम समजून घेऊयात MPSC म्हणजे नेमकं काय. MPSCचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन. MPSC येतं बघू शकता, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन. तर MPSCची डेफिनेशन आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र शासन अखत्यारीत्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी एक घटनात्मक संस्था आहे. म्हणजे ही एक स्पर्धा परीक्षा आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते आणि त्या उमेदवारांची निवड केली जाते आणि त्यांना एक पोस्ट दिली जाते. तर ही अशी एक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर MPSC म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कम्युनिकेशन ही एक संस्था आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला म्हणतात, ती वेगवेगळ्या पदांसाठी भरत्या करून घेते, त्याचा स्पर्धा परीक्षा घेते, उमेदवारांची निवड करते. म्हणजे जो टॉपचा त्याची निवड करते, ज्याला मार्क काय असतील क्वालिफिकेशनचं जे मेरिट लागेल तो पास होईल, त्या टप्पे जे असतात परीक्षेचे त्यामध्ये पास होईल, त्याला एक मोठं पद दिलं जातं. म्हणजे तो लाईफमध्ये सक्सेस मोठी पदं मिळतात. तर ग्रुप ए आणि ग्रुप बीची जी पदं असतात, म्हणजे ह्याला ग्रुप एची पदं असतात त्याला राज्यसेवा परीक्षा असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की राज्यसेवा आणि कंबाईन करतोय तर राज्यसेवा करतोय. तर जी नवीन असतात त्यांना म्हणजे कन्फ्युजन होतं नेमकं बघा करतोय का MPSCमध्ये. तर ग्रुप एमध्ये जी पदे येतात त्याला राज्यसेवा म्हणतात. हे पदं तुम्ही बघू शकता खाली. आणि ग्रुप बीमध्ये जी पदे येतात, ग्रुप बी आणि सीमध्ये त्याला कंबाईन म्हटलं जातं. तर आपण इथं ग्रुप बीबद्दल बोलणार आहोत. कंबाईन म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे त्या PSI हे एक महत्त्वाचं पद आहे. सहाय्यक अनुभाग अधिकारी SSO, त्यानंतर राज्य कर निरीक्षक STI अशी काही महत्त्वाची पदं आहेत ग्रुप बीमध्ये. ग्रुप सीमध्ये बी काही महत्त्वाची पदं आहेत, पण टॉपची पदं ग्रुप एमध्ये असतात. ग्रुप बीची बी काही टॉपची पदं मी इथे सांगितली आहेत. तर अशी जी काही पदं असतात ज्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते MPSCद्वारे, तर ह्याला MPSC म्हणतात. हे ग्रुप आणि ग्रुप बी आणि सीचे जे पद असतात त्याला कंबाईन म्हणतात आणि ग्रुप एच्याला राज्यसेवा. आता महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की त्यासाठी अभ्यास काय केला जातो, त्यांना परीक्षेचे टप्पे काय असतात. तर सर्वप्रथम इथं अभ्यासाचे टप्पे 3 असतात. पहिल्यांदा सर्वात तुम्हाला पूर्व परीक्षा होणार 100 गुणांची, त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होणार 400 गुणांची, त्यात 2 पेपर होणार आणि त्यानंतर तुमची मुलाखत होणार. आणि जर तुम्ही PSI करत असाल तर तुमची शारीरिक चाचणी घेतली जाते 100 गुणांसाठी. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची होते, मुख्य परीक्षा 400 गुणांची होते, त्यात 2 पेपर असतात. आणि शारीरिक चाचणी क्वालिफिकेशन आहे. शारीरिक चाचणी म्हणजे तुम्हाला 70 गुण पाडायचे. तुम्हाला 60 जरी पडले तर तुम्ही मुलाखत देऊ शकत नाही, तुम्ही PSI नाही. तर असे काही टप्पे आहेत. 4 PSI बनत असाल तर, बाकी दुसऱ्या पदांसाठी 3 टप्पे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणीचा पेपर असतो. तो 100 गुणांचा असतो. त्यात 100 प्रश्न असतात. मराठी व इंग्लिशमध्ये तुम्ही सोडवू शकता. तास 1 असतो. आणि MCQ प्रश्न असतात. वस्तुनिष्ठ बहुपर्याय MCQ प्रश्न असतात. तर तुम्हाला एका तासामध्ये सोडवायचे असतात संयुक्त पूर्व परीक्षा. त्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे अभ्यास करावा लागतो. तर इथं तुम्ही अभ्यास तुम्हाला आहे का नाही, सामान्य चाचणीमध्ये तुम्हाला इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासाचा अभ्यास करावा लागणार. नंबर 2 भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरी नद्या, उद्योगधंदे इत्यादींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. त्यानंतर अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था असेल, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या अशा गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. नंतर 4था विषय चालू घडामोडीवरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार. जागतिक तसेच महाराष्ट्रात काय चालू घडामोडी होत्यात महिन्याला, दिवसाला, त्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. परत सामान्य विज्ञान असेल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्रणितीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र अशा काही गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर 7वा विषय गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्ण टक्केवारी, अपूर्ण टक्केवारी यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती फास्ट उत्तर देऊ शकतो हे बी तिथं विचारलं जातं. म्हणजे तुमची क्षमता किती आहे फास्ट उत्तर देण्याची, म्हणजे तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता की नाही हे बी तिथं आखलं जातं. त्यानंतर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक चुकीचं उत्तर जे असतं त्यासाठी तुमचे 25% गुण कमी केले जातात. म्हणजे तुम्ही जर पूर्ण पेपरात तुमचे 100पैकी 4 जर प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जातो. म्हणजे 25% गुण कमी केले जातात एका मार्काच्या. म्हणजे एक प्रश्न एका मार्काला आहे, जर तो चुकला तर त्याचे 25% गुण कमी. असे तुमचे 4 चुकले तर तुमचे 1 गुण कमी असं केलं जातं. म्हणजे तुम्ही 4 चुकू 8 चुकू असे मार्क कमी केले जातात. तर तिथं हा पॅटर्न लागू होतो. चुकीचं उत्तर द्यायचं नसेल, शक्यतो येत नसेल तर गाळायचं असतं. तर असे काय टप्पे होणार हे तुम्ही अभ्यास केला. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा संयुक्त पूर्व परीक्षा देणार, एक पेपर देणार तो 100 मार्काचा. त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही क्वालिफाय झाला
त्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला बसणार. मुख्य परीक्षेत 2 पेपर होतात. एक भाषेचा पेपर होतो आणि एक हे सामान्य इतिहास, भूगोल, अंकगणित ह्यावर एक पेपर होतो दुसरा. जो पहिला पेपर होतो त्यामध्ये व्याकरणाबद्दल विचारलं जातं आणि पॅराग्राफ बघून तुम्हाला उत्तरं सोडवायची असतात. दुसरा पेपर तर मी सांगितलं. त्यानंतर शारीरिक चाचणी, त्यामध्ये तुम्हाला उंच उडी असेल, लांब उडी असेल, त्यानंतर रनिंग असेल, पुलअप्स असतील, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला सराव करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला त्यात 70 मार्क पाडली तर तुम्ही क्वालिफाय आणि त्यानंतर तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता. मुलाखत झाली तिथे ते काही बी प्रश्न विचारतील, काय तुम्हाला ते उत्तर देता आली दिले, तुम्हाला ते पास झाला, तुम्ही 440 मार्कांचं मेरिट लागणार तुमच्या कॅटेगरीनुसार. त्यात जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं पद फिक्स, तुम्ही लाईफमध्ये सक्सेस. म्हणजे तुम्ही PSI करत असाल तर ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला PSI हे पद मिळणार. बोलायला जेवढं सोपं आहे तेवढं करायला अवघड आहे. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही पद मिळवू शकता. तर तुम्हाला कळलं असेल की MPSC म्हणजे नेमकं काय. MPSC म्हणजे ग्रुप असतात, राज्यसेवा आणि कंबाईन, हे काय असतं. त्यानंतर ह्यात कळालं असेल जर तुम्हाला परीक्षेचे टप्पे कसे असतात आणि जर ते टप्पे असतात तर त्यामध्ये अभ्यास कसा असतो संयुक्त पूर्व परीक्षेचा, हे कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.